नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटर्सच्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेलचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. MSCITचे हे क्वेश्चन असणार आहेत. मित्रांनो, आता MSCITचे एक्झाम सुरू झालेले आहेत आणि तुम्हा सर्वांची एक्सेलची प्रॅक्टिकल प्रॅक्टिस नक्की झाली असेल, परंतु ऑब्जेक्टिव्ह प्रॅक्टिस करण्यासाठी हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, याच्यामध्ये फुल एक्सेलचे मोस्ट इम्पॉर्टंट 2025चे क्वेश्चन्स मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर बघा, आपण वळूया क्वेश्चन्सकडे. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ मायक्रोसॉफ्ट एक्सेल. मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा प्रायमरी फंक्शन काय आहे, कशासाठी मायक्रोसॉफ्ट एक्सेल वापरले जाते. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे वर्ड प्रोसेसिंग, डाटाबेस मॅनेजमेंट, स्प्रेडशीट कॅल्क्युलेशन, प्रेझेंटेशन डिझाईन. तर तुम्हाला माहिती आहे प्रेझेंटेशन जी आहे ते पॉवर पॉईंटमध्ये बनवले जाते. कुठे बनवले जाते? पॉवर पॉईंटमध्ये. ओके. त्याच्यानंतर वर्ड प्रोसेसर म्हणजे वर्ड प्रोसेसिंग जे आहे ते सगळं काही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये बनवले जाते. डाटाबेस मॅनेजमेंट जे आहे ते ॲक्सेसमध्ये बनवले जाते आणि स्प्रेडशीट कॅल्क्युलेशन जे आहे म्हणजे कॅल्क्युलेशनचे सगळे काम, स्प्रेडशीट बनवण्याचे काम, वर्कशीट बनवण्याचे काम, हे सगळे काम मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये होतात. त्याच्यामुळे याचा पहिल्या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे स्प्रेडशीट कॅल्क्युलेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन ऑफ ॲन एक्सेल वर्कबुक. एक्सेल वर्कबुकचा म्हणजेच मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा कोणता डिफॉल्ट एक्सटेन्शन आहे. ठीक आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिस म्हणजे जो आपला मायक्रोसॉफ्ट एक्सेल असतो त्याला सेव्ह करताना आपण PDFच्या स्वरूपात किंवा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सेव्ह करू शकतो, परंतु जो डिफॉल्ट एक्सटेन्शन असतो तो मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा XLSX हा असतो. याचा बी आन्सर करेक्ट आहे. त्याच्यानंतर बघा तिसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द इंटरसेक्शन ऑफ अ कॉलम अँड अ रो कॉल्ड. जो कॉलम आणि रो, ठीक आहे, एक जसं आता हे कॉलम्स असतात, उभे कॉलम्स असतात तुम्हाला माहिती आहे, आणि आडवे असतात ते रो. एक कॉलम आणि एक रो, ठीक आहे, हा पहिला कॉलम आहे आणि हा पहिला रो आहे, हा मिळून काय होतो, एक बॉक्स तयार होतोय. तर या बॉक्सला मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये काय म्हणतात? फील्ड, बॉक्स, सेल की डाटा. तर मित्रांनो, याच्यापैकी तिसरा ऑप्शन आपला करेक्ट आहे, याला सेल म्हटलं जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन आहे बघा, विच फंक्शन इज यूज टू कॅल्क्युलेट द टोटल ऑफ न्यूमेरिक व्हॅल्यूज. आपल्याला जर टोटल व्हॅल्यू काढायची असेल, एखादी रेंज आहे त्याच्यामध्ये आपल्याला जर टोटल व्हॅल्यू काढायची असेल तर त्यासाठी कोणता फॉर्म्युला, कोणता फंक्शन वापरले जाते. तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, सगळ्यात बेसिक फॉर्म्युला आहे, सगळ्यात पहिला आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे सगळ्यात पहिला फॉर्म्युला म्हणजे समचा, जो की आपण टोटल काढण्यासाठी वापरतोय. तर चौथा क्वेश्चनचा आन्सर आहे बी, सम. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पाचवा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द शॉर्टकट टू सेव्ह अ वर्कबुक इन एक्सेल. मित्रांनो, मायक्रोसॉफ्ट एक्सेलच नाही, कोणताही सॉफ्टवेअर असेल, बऱ्यापैकी सगळे 90% जे काही सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला कोणतीही गोष्ट सेव्ह करायची असेल तर सेव्ह करण्यासाठी आपण Ctrl+S हा शॉर्टकट की वापरतो. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी आपण Ctrl+Sच वापरतोय. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सुद्धा Ctrl+S हा बरोबर आहे. त्याच्यानंतर सहावा क्वेश्चन आहे बघा, विच फंक्शन इज यूज टू फाइंड द ॲव्हरेज ऑफ व्हॅल्यूज. जर आपल्याला ॲव्हरेज काढायची असेल, काही रेंज दिलेली आहे, जसं एक्झाम्पल पकडूया आपण की मार्क्स दिलेले आहेत, मराठी, इंग्लिश, हिंदी असे वेगवेगळ्या ठिकाणचे असे मार्क्स दिलेले आहेत आपल्याला कॉलममध्ये, आणि याच्यामध्ये आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे. ॲव्हरेज म्हणजे कोणता मार्क सगळ्यात जास्त ॲव्हरेजमध्ये आहे. तर मित्रांनो, त्यासाठी कोणता फंक्शन वापरले जाते, कोणता फंक्शन म्हणजेच फॉर्म्युला, कोणता फॉर्म्युला वापरले जाते. सम आपण टोटलसाठी करतोय, मीन आपण मिनिमम जो व्हॅल्यू असेल त्यासाठी करतोय, AVG हा जो फंक्शन आहे आणि ॲव्हरेज याच्यामध्ये फरक आहे मित्रांनो, परंतु ॲव्हरेज काढता वेळेस आपल्याला पूर्णपणे ॲव्हरेज हा टाईप करावा लागतो. ॲव्हरेज फंक्शन याचा करेक्ट आन्सर असणार आहे डी ऑप्शन. त्याच्यानंतर सातवा क्वेश्चन आहे बघा, विच सिम्बॉल इज यूज टू स्टार्ट अ फॉर्म्युला इन एक्सेल. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये कोणताही फॉर्म्युला, कोणताही, ठीक आहे, मी एक दोन फॉर्म्युले म्हणत नाही, कोणताही फॉर्म्युला असेल, कोणताही फॉर्म्युला टाईप करता आपल्याला सर्वात आधी इक्वलचा साईन, आपण इक्वलचा सिम्बॉल आपण प्रेस करत असतो, इक्वलचा सिम्बॉल आपण टाईप करत असतोय. तर बी ऑप्शन याचं करेक्ट असणार आहे. आठवा क्वेश्चन आहे बघा, विच चार्ट टाईप इज बेस्ट फॉर शोविंग प्रॉपोर्शन ऑफ पर्सेंटेज. जर तुम्हाला पर्सेंटेज दाखवायचे असतील एखाद्या चार्टमध्ये तर कोणता चार्ट बेस्ट आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये हे चारही चार्ट अवेलेबल आहेत मित्रांनो, लाईन चार्ट, कॉलम चार्ट, बार चार्ट आणि पाय चार्ट. परंतु जर तुम्हाला पर्सेंटेजमध्ये दाखवायची असेल प्रॉपोर्शन तर पाय चार्ट हा बेस्ट चार्ट टाईप असणार आहे. तर याचा करेक्ट आन्सर डी आहे. नववा क्वेश्चन आहे बघा, विच की कॉम्बिनेशन इज यूज टू कॉपी सिलेक्टेड डाटा. सिलेक्टेड डाटा कॉपी करण्यासाठी कोणती शॉर्टकट की आहे. तुम्हाला जसं बेसिक गोष्ट माहीत आहे, Ctrl+C ने कॉपी करतो आपण, Ctrl+V ने पेस्ट करतोय. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये काही वेगळं नाही आहे, तेच शॉर्टकट की यूज केलेले आहेत. तर Ctrl+C म्हणजेच बी ऑप्शन याचा करेक्ट आहे. 10वा क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द डिफॉल्ट नंबर ऑफ वर्कशीट इन अ न्यू एक्सेल 2016 वर्कबुक. मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2016 हा जो व्हर्जन आहे तो सुरू केल्यानंतर डिफॉल्ट, ठीक आहे,
डिफॉल्ट म्हणजे काय, आधीपासून असलेलं. डिफॉल्ट वर्कशीट किती असतात, किती वर्कशीट ओपन होतात, तर मित्रांनो याचा 3 हा आन्सर करेक्ट आहे मित्रांनो. वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये वेगवेगळे नंबर ऑफ वर्कशीट्स ओपन होतात, परंतु 2016मध्ये, ठीक आहे, सॉरी 2016मध्ये, मराठी इंग्लिश झालं थोडं ते, ओके, बट 2016मध्ये 3 वर्कशीट्स ओपन होतात. त्याच्यानंतर 11वा क्वेश्चन आहे बघा, व्हॉट डज द मॅक्स फंक्शन डू. ठीक आहे, मॅक्स फंक्शनचं काम काय असतं, तर मॅक्स फंक्शनचं काम असतं, मी तुम्हाला आता 2 मिनिटं पहिले एका क्वेश्चनमध्ये सांगितलं. मॅक्स फंक्शन जो आहे तो सगळ्यात मोठी व्हॅल्यू काढण्यासाठी असते, तर त्याचा आन्सर असणार आहे रिटर्न द लार्जेस्ट नंबर. ठीक आहे, मॅक्स हा फंक्शन, मॅक्स हा फॉर्म्युला वापरल्यानंतर आपल्याला लार्जेस्ट नंबर माहिती होते. ठीक आहे, त्याच्यानंतर 12वा क्वेश्चन आहे बघा, विच टॅब कंटेंट्स द फॉन्ट ग्रुप. ठीक आहे, फॉन्ट ग्रुपमधले जे हे कंटेंट्स आहेत, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, हे कोणत्या टॅबमध्ये आहेत. ठीक आहे, विच टॅब, कोणत्या टॅबमध्ये आहेत. तर मित्रांनो हे बेसिक काही याच्यामध्ये कंटेंट्स दिलेले आहेत, बेसिक काही ऑप्शन्स आहेत जे बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन हे होम टॅबमध्ये असतात. तर बघा सी ऑप्शन आपला करेक्ट आहे, होम. ठीक आहे, त्याच्यानंतर 13वा क्वेश्चन आहे, विच ऑफ दिस इज अ व्हॅलिड सेल ॲड्रेस. खालीलपैकी कोणता व्हॅलिड सेल ॲड्रेस आहे. ठीक आहे, जर बघा मित्रांनो मी तुम्हाला लाईव्ह तुम्हाला दाखवतोय मायक्रोसॉफ्ट एक्सेल सुरू करून. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सेल ॲड्रेस काय असतो मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. बघा, जसं मी एखाद्या ठिकाणी, तुम्हाला माहितीच आहे, एक कॉलम आणि एक रो मिळून एक सेल तयार होतो. ठीक आहे, इथं खूप सारे सेल्स आहेत. मी एखाद्या सेलवरती क्लिक करतोय, तर वरती याच्या अल्फाबेट आहे आणि साईडला याच्या न्यूमेरिक आहे. आपण सेल ॲड्रेस वाचताना नेहमी आधी अल्फाबेट आणि नंतर नंबर पकडतोय. जसं आता हा आय आणि हा 8, म्हणून याचा सेल ॲड्रेस काय झाला, I8. तुम्हाला इकडे नेम बॉक्समध्ये सुद्धा I8 दिसून येईल. जसं मी इथे क्लिक करतोय, ई आणि हा 4, E4 हा याचा ॲड्रेस आहे, या सेलचा ॲड्रेस आहे. बघा इकडे तुम्हाला दिसतंय E4. तर बघा मित्रांनो आपल्याला विचारलं काय गेलेलं आहे, विच ऑफ दिस इज अ व्हॅलिड सेल ॲड्रेस, म्हणजे पहिला अल्फाबेट असायला पाहिजे, नंतर नंबर असायला पाहिजे. ओके, तर बघा याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी काय दिलं आहे, इथं अल्फाबेट आहे, नंबर आहे, अल्फाबेट आहे, नंबर आहे. ओके, याचा विचार आपण नाही करूया, कारण पहिला नंबर आहे नंतर अल्फाबेट आहे, म्हणजे हा चुकीचा आहे पूर्णपणे. याच्यामध्ये अल्फाबेट आणि नंबर आहे. ठीक आहे, पहिले अल्फाबेट आहे नंतर नंबर आहे, परंतु मधामध्ये काय दिलं आहे, अंडरस्कोर दिला आहे, म्हणजे हा सुद्धा चुकीचा आहे. पहिला ऑप्शन जर बघितले तुम्ही, तर पहिले अल्फाबेट आहे नंतर नंबर आहे, परंतु त्याच्यामध्ये डॉलरचं साईन आहे, म्हणजे हा सुद्धा चुकीचा आहे. उरला आपला बी ऑप्शन, हा बरोबर आहे मित्रांनो, करेक्ट आहे. कारण ए म्हणजे पहिला अल्फाबेट आहे नंतर नंबर आहे आणि याच्यामध्ये काहीच वेगळा सिम्बॉल वगैरे दिलेला नाही. करेक्ट आन्सर आपला बी असणार आहे. 14वा क्वेश्चन आहे बघा, विच फंक्शन रिटर्न्स टुडे डेट. आपल्याला जर आजची डेट माहिती करायची असेल मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये, तर आपण कोणता फंक्शन, कोणता फॉर्म्युला वापरतोय. तर बघा मित्रांनो याच्या क्वेश्चनमध्ये त्याचा आन्सर आहे टुडे. हाच फंक्शन आपण वापरतोय, टुडे हाच फॉर्म्युला आपण वापरतोय. ओके, 15वा क्वेश्चन आहे बघा, व्हॉट डज काउंट्स फंक्शन डू. ठीक आहे, काउंट हा जो फंक्शन आहे, काउंट हा जो फॉर्म्युला आहे, हा कोणता काम करतोय. तर बघा मित्रांनो काउंट हा फॉर्म्युला कधीच टोटल करत नाही किंवा इतर काही गोष्टी करत नाही, फक्त काउंट्स ओनली न्यूमेरिक व्हॅल्यू. ठीक आहे, नंबरिक व्हॅल्यू जे आहेत ते फक्त काउंट करत असतोय. तर बी ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे. 16वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ ग्रुप ऑफ सेल कार्ड इन एक्सेल. जे सेल असतात, आता मी तुम्हाला सेलमध्ये समजून सांगितलं, एक रो आणि एक कॉलम मिळून एक सेल तयार होतोय, परंतु ग्रुप ऑफ सेल काय विचारलं आहे, ग्रुप ऑफ सेल म्हणजे खूप सारे सेल जर असले तर त्याला आपण काय म्हणतोय. ठीक आहे, तर त्याला म्हणतोय आपण रेंज. ठीक आहे, रेंज आपण त्याला म्हणतोय. तर बी ऑप्शन हा करेक्ट असणार आहे. 17वा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग विल कॅल्क्युलेट 10% व्हॅल्यू इन अ सेल A1. जर आपल्याकडे A1 ही सेल आहे, याच्यामध्ये आपल्याला 10% कॅल्क्युलेट करायचं आहे, तर आपण याच्यातला कोणता फंक्शन यूज करणार. तर बघा मित्रांनो याच्यातला बी हा ऑप्शन करेक्ट असणार आहे, A1 × 10%. ठीक आहे, पर्सेंट आपल्याला इथं टाकायचे असतात इंटूमध्ये, तर हा ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे बी. 18वा क्वेश्चन आहे बघा, विच फंक्शन रिटर्न द स्मॉलेस्ट व्हॅल्यू इन अ रेंज. ठीक आहे, मी तुम्हाला आताच 5 मिनिटं पहिले सांगितलं होतं, मिन फॉर्म्युला आपण वापरतोय स्मॉलेस्ट व्हॅल्यू काढण्यासाठी. ठीक आहे, तर याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला बी ऑप्शनमध्ये मीन हा फॉर्म्युला दिलेला आहे, मीन हा फंक्शन दिलेला आहे, फॉर्म्युला फंक्शन दोन्ही सेमच गोष्टी आहे मित्रांनो. ओके, तर बी ऑप्शन याचं करेक्ट आहे. 19वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द शॉर्टकट टू इन्सर्ट अ न्यू वर्कशीट. नवीन वर्कशीट जर आपल्याला इन्सर्ट करायची असेल तर आपण कोणता शॉर्टकट की वापरतो. मित्रांनो बरेचसे विद्यार्थी याच्यामध्ये चुकत असतात, तुम्हाला मी तातडीने सांगतोय, ही गोष्ट लक्षात ठेवा. Ctrl N
हा याचा आन्सर तुम्ही म्हणत असाल, परंतु कंट्रोल एन नाही आहे. का बरं नाही आहे? बघा मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतोय. कंट्रोल एनने नवीन वर्कबुक तयार होतोय. ठीक आहे. आता वर्कबुक आणि वर्कशीटमध्ये काय फरक आहे? ही जी आपल्याकडे ओपन झाली आहे ही आहे वर्कबुक. ठीक आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये आपण वर्कबुक ओपन केली आहे. खाली जे तुम्हाला शीट 1 दिसतंय किंवा मी प्लस करून शीट 2 ॲड करतोय, शीट 3 ॲड करतोय, ह्या झाल्या वर्कशीट. आता तुम्हाला जर नवीन वर्कबुक क्रिएट करायची असेल तर कंट्रोल एन करू शकतो. जसं मी आता कंट्रोल एन प्रेस करतोय तर नवीन वर्कबुक तयार झाली. बघा, हे आधीची वर्कबुक होती, आता हे एक वर्कबुक तयार झाली. पण मला समजा या वर्कबुकमध्ये नवीन शीट ॲड करायची असेल तर आपण कोणती म्हणजेच मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या वर्कबुकमध्ये आपल्याला जर एक परत शीट ॲड करायची असेल, वर्कशीट ॲड करायची असेल तर आपण प्लसमधून इथून करू शकतो. परंतु कोणती आपण शॉर्टकट की वापरणार? तर बघा त्यासाठी शिफ्ट प्लस F11 ही शॉर्टकट की आहे. जसं मी शिफ्ट प्लस F11 मारतोय तर बघा आपल्याकडे नवीन शीट ॲड झालेली आहे. ठीक आहे. परत मी एकदा तुम्हाला दाखवतोय. माऊस बघा, कर्सर माझा इथे आहे. शिफ्ट प्लस F11 मी प्रेस केलोय. बघा ऑटोमॅटिकली आपली वर्कशीट जी आहे ती इन्सर्ट झालेली आहे. तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे शिफ्ट प्लस F11. ओके. त्याच्यानंतर बघा 20वा आणि शेवटचा क्वेश्चन आहे. विच फंक्शन इज यूज फॉर लॉजिकल कंपॅरिझन इन एक्सेल? लॉजिकल कंपॅरिझन जर आपल्याला एखादी फंक्शन, एखादी फॉर्म्युला यूज करायचा असेल लॉजिकवाला, तर आपण खालीलपैकी कोणता फंक्शन वापरतोय, कोणता फॉर्म्युला वापरतोय? ठीक आहे. ए आहे अँड, बी आहे ऑर, सी आहे इफ आणि डी आहे कम्पेअर. तर बघा मित्रांनो, शब्दावरती जाऊ नका. कम्पेअर हा शब्द येत आहे. कम्पेअर हा शब्द प्रश्नामध्ये पण आहे, म्हणून हा याचा आन्सर असेल तर असं नाही, हा चुकीचा आहे मित्रांनो. इफ फंक्शन आपण वापरतोय. इफ म्हणजेच काय? जर. ठीक आहे. इफचा जर आपण ट्रान्सलेट केला तर इफ म्हणजे काय होते? जर. म्हणजेच काय? आपण कम्पेअर करतोय. जर असं झालं तर काय होणार, जर असं झालं तर काय होणार, तसं झालं तर काय होणार. तर इफ हा याचा करेक्ट आन्सर असणार आहे सी. हा ऑप्शन करेक्ट आहे 20व्या क्वेश्चनचा. तर बघा मित्रांनो, हे होते मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील मायक्रोसॉफ्ट एक्सेलचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, जे की MSCITच्या एक्झाममध्ये 2025मध्ये प्रत्येक एक्झाममध्ये याच्यातले क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. जवळपास सगळे क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत. कधी कोणत्या एक्झाममध्ये हा तर कोणत्या एक्झाममध्ये तो. म्हणजे मी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन काढलेले आहेत प्रत्येक एक्झामचं ॲनालिसिस करून. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ चांगल्या रीतीने पुन्हा एकदा बघा, चांगल्या रीतीने समजून घ्या आणि तुम्हाला एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. चांगले एक्झाम सोडवा आणि नक्की पास व्हाल अशी मी खात्री करतोय. धन्यवाद मित्रांनो.